नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चंद्रकांत वाघमारे यांनी लिहिलेली मला एक संस्कृती सापडली आहे या कवितेतील विचार आपण अभ्यासणार आहोत। मागच्या तासाला मला एक संस्कृती सापडली आहे या कवितेमध्ये कवी चंद्रकांत वाघमारे यांनी औद्योगिकीकरणामुळे, जागतिकीकरणामुळे किंवा उदारीकरणामुळे माणसाच्या वर्तनात कसा बदल होत गेलेला आहे। नवी नवी यंत्रसामुग्री मानवाच्या हातात आली आणि त्या यंत्रसामुग्रीमुळे माणूस माणसापासून कसा दूर चाललेला आहे। उदाहरणार्थ आपल्याला बसमध्ये आपण बसलो की दोन माणसं एका सीटवर बसलेले असताना सुद्धा आपसात संवाद न साधता मोबाईलवर काहीतरी चॅटिंग करत असतात। तर हा मोबाईल संस्कृतीचा परिणाम आहे। कवींनी आजच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, तर भ्रष्टाचार करणाऱ्या आणि घोटाळे करणाऱ्या एक संस्कृती निर्माण झालेली आहे। म्हणजे व्यभिचार हा एक प्रकारचा शिष्टाचार, भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनलेला आहे। व्यभिचारालाही आज महत्त्व आलेलं आहे। जातीय जखमेने घायाळ झालेल्या व्यवस्थेची, तडा गेलेल्या धर्मांधाची अन देवळे मंदिरे उभारून भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची मला एक संस्कृती सापडलेली आहे। तर देऊळ किंवा मंदिर हे अध्यात्माचं महत्त्वाचं केंद्र आहे। तर या देवळामधून मन शांती मिळते असा समज आधीच्या काळामध्ये होता, परंतु आज देवळामध्ये जाऊन सुद्धा मन शांती मिळेलच याची शाश्वती नाही। आज मंदिर उभारणी केली जाते ती अध्यात्मासाठी नाही, तर त्या माध्यमातून व्यापार केला जातो। मोठ्या प्रमाणावर भाविकांकडून वसुली केली जाते। उदाहरणार्थ तिरुपती बालाजीमध्ये म्हणजे पैसे देऊन दर्शन घेणाऱ्याची वेगळी रांग असते आणि मोफत दर्शन घेणाऱ्याची वेगळी रांग असते। तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार मंदिराच्या नावावर भीक मागण्याचाच प्रकार आहे। तर अशी एक संस्कृती निर्माण झाली असं कवी म्हणतात। माणुसकी नसलेल्या जिवंत मानव प्राण्यांची, जातीचे बेट उभारणाऱ्या पुढाऱ्यांची अन माणुसकीला पारखे झालेल्या माणसाची मला एक संस्कृती सापडलेली आहे। तर आज माणसामध्ये माणुसकी ही नष्ट होत चाललेली आहे। आज नातेवाईकामध्ये झगडे, भावामध्ये झगडे, म्हणजे संपत्तीवरून खून, मारामाऱ्या असे प्रकार घडतात। तर हे कशाचं लक्षण आहे? माणसामधील माणुसकी संपत चालल्याचं लक्षण आहे। म्हणून कवी म्हणतात की माणुसकी नसलेला माणूस आज निर्माण झालेला आहे। समाजामध्ये जातीचे बेट, जातीचे गट निर्माण करणारे पुढारी निर्माण झालेले आहे आणि अशा जातीचे गट निर्माण करणाऱ्या पुढाऱ्यांची एक सुद्धा एक संस्कृती सापडलेली झाली। आणि जात, धर्म, पंथ यामुळे माणूस माणसापासून दूर झालेला आहे। अशा प्रकारे माणुसकी हरवलेला, माणुसकीपासून पारखा झालेला माणूस ही संस्कृती म्हणजे माणुसकी हरवलेल्या माणसाची संस्कृती निर्माण झालेली आहे। तर कवीला खेद वाटतो की ज्या माणसाने आधीच्या काळात स्वतःला जपलं, माणुसकी सांभाळली, तो माणूस आज या म्हणजे चैनीच्या संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे माणुसकीपासून दूर चाललेला आहे असं कवीला वाटते। प्लास्टिक जगणाऱ्या आणि त्यावर बंदी घाला म्हणणाऱ्या माणसाची, फास्ट फूडवर अवलंबलेल्या तरुणांची अन डोमिनोज, KFC, मॅकडोनाल्डच्या इतिहास वास्तू उभारणाऱ्या व्यापाऱ्यांची मला एक संस्कृती सापडते। तर आज प्लॅस्टिकचा जो कचरा आहे याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे। एक पाऊस आला की
ज्या पाणी वाहून येणाऱ्या नाल्या असतात त्या नाल्यामध्ये कचरा तुंबतो आणि संपूर्ण रस्ते पाण्याने भरून वाहत असतात. म्हणजे जणू काही शहराला पुराचं स्वरूप प्राप्त होते. हे कशामुळे? प्लॅस्टिकमुळे. तर हा प्लॅस्टिक वापरणारा माणूस स्वतः प्लॅस्टिक वापरतो आणि स्वतःच मास्टर प्लॅस्टिक बंदी झाली पाहिजे असं म्हणून मोर्चे काढतो. म्हणजे असा दुतोंडी माणूस, म्हणजे एकीकडे प्लॅस्टिक वापरणारा आणि दुसरीकडे प्लॅस्टिकवर बंदी आणा असं म्हणून मोर्चे काढणारा असा दुतोंडी माणूस निर्माण झालेला आहे. आणि आज फास्ट फूडची संस्कृती म्हणजे रेडीमेड पदार्थ आहेत, तयार पदार्थ याच्यावर ताव मारणाऱ्याची संस्कृती निर्माण झालेली आहे. आणि या फास्ट फूडमुळे आज आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येईल. वजन वाढणे, ब्लड प्रेशर, BP, शुगर अशा प्रकारच्या ज्या बिमाऱ्या यांचं प्रमाण वाढलेलं आहे याचं कारण आहे फास्ट फूड. म्हणून आज परदेशी जे डोमिनोज आहेत, पिझ्झा आहे, मॅकडोनाल्ड सारख्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे पेप्सी कोला आहे, आणखी जे काही थंड पेये आहेत, ही थंड पेये वापरणाऱ्यांची एक संस्कृती निर्माण झाली आहे आणि त्यासाठी व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असतात आणि याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. तर डॉमिनोज असेल, पिझ्झा असेल, अशा म्हणजे डॉमिनोजचा पिझ्झा असेल किंवा नूडल्स असतील किंवा इतर जे पदार्थ आहेत, जे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फारसे उपकारक नाहीत, परंतु म्हणजे शान मारण्याच्या दृष्टीने आपण काहीतरी वेगळं आहोत, वेगळं खातो असं दाखवण्यासाठी ही तरुण मंडळी फास्ट फूडवर ताव मारताना दिसते. आणि आज तरुण मंडळीमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर हे केवळ नवी संस्कृती फास्ट फूडची निर्माण झाली त्यामुळे निर्माण झालेले आहेत. बालिकेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांची, स्त्रियांच्या दिवसाढवळ्या अब्रू लुटणाऱ्या कामांधाची, अन स्त्रियांना भोगाची वस्तू मानणाऱ्या मनोविकृतीची मला एक संस्कृती सापडलेली आहे. तर आज बालिकावर होणारे सामूहिक अत्याचार ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. अनेक घरातीलच कोणीतरी व्यक्ती बालिकेवर अन्याय करतो किंवा घराशेजारील व्यक्ती बालिकेवर अन्याय करतो. अशा बालिकावर सामूहिकपणे अत्याचार करणाऱ्या नराधमांची एक संस्कृती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्यांची एक संस्कृती निर्माण झाली आहे. दर 2-3 मिनिटाला एक स्त्री आपल्या देशातील एक स्त्री या अब्रू लुटण्याच्या प्रकाराला बळी पडते. काही स्त्रिया पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करतात, तर काही स्त्रिया बदनामीला घाबरून तक्रार करीत नाहीत. तर अशा प्रकारे दिवसाढवळ्या स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्यांची संस्कृती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे स्त्रीला उपभोग्य वस्तू, आता पुरुषाला जसे अधिकार आहेत तसे स्त्रियांनाही अधिकार असायला पाहिजे, परंतु स्त्रीला उपभोग्य वस्तू मानली जाते आणि म्हणून स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे अधिकार दिले जात नाही आणि स्त्री ही उपभोगाची वस्तूच आहे असं म्हणून स्त्रीकडे विकृत दृष्टिकोनातून पाहिलं जातं. तर अशा प्रकारे स्त्रियाकडे विकृत दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांची संस्कृती ही निर्माण झालेली आहे असं कवी म्हणतात. कसे जगावे आता की मरावे न कळणाऱ्या पीडितांची, महागाईने विवडणाऱ्या भोजनांची अन मरण येत नाही म्हणून जगणाऱ्यांची मला एक संस्कृती सापडलेली आहे. तर महागाईने आज अनेक लोक पीडित आहेत. महागाईने खायला अन्न मिळत नाही आणि म्हणून काही लोक आत्महत्या सुद्धा करतात. तर काहींना आत्महत्या करायची हिंमत होत नाही आणि म्हणून ते पीडित लोक कसे तरी जीवन जगतात. महागाईने विवडणाऱ्या
आणि आज महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. पेट्रोलचे भाव, धान्याचे भाव, फळ आणि भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. तर या भाववाढीमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झालेला आहे. तर अशा त्रस्त झालेल्या बहुजन समाजाची एक संस्कृती निर्माण झाली. कारण या देशातील बहुजन समाज अधिकारापासून वंचित आहे, संपत्तीपासून वंचित आहे आणि त्यामुळे त्याला अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर हे प्रश्न कसे हाताळावे हे बहुजनाला समजत नाहीत आणि म्हणून तो दुःखात जीवन जगतो. तशा दुःखाने विवळणाऱ्या समाजाची एक संस्कृती निर्माण झालेली आहे. रस्त्यावर जनावरे सोडणाऱ्यांची, कुत्र्याचा पट्टा हातात घेऊन फिरणाऱ्या प्रतिष्ठितांची अन स्वतःच्या कोशातून बाहेर न पडणाऱ्या महाभागांची मला एक संस्कृती सापडली आहे. तर कवी म्हणतात की या देशामध्ये स्वतःची जनावरे मोकाट रस्त्यावर सोडून देणाऱ्याची एक संस्कृती सापडलेली आहे. त्याचप्रमाणे आपली जनावरे दुसऱ्याच्या शेतात हाकलून देणाऱ्याची संस्कृती झालेली आहे. त्याचप्रमाणे आज कुत्र्याला पट्टा बांधून फिरवणाऱ्यांची आणि स्वतः आम्ही प्रतिष्ठित आहोत असं म्हणून मिरवणाऱ्याची एक संस्कृती सापडलेली आहे. आणि एक महाभाग असे आहेत की आम्ही श्रीमंत आहोत म्हणून ते स्वतःच्याच कोशात म्हणजे स्वतःच विचार करतात. म्हणजे अशा प्रकारे स्वमग्न लोकांची, स्वतःपुरतच विचार करणाऱ्या स्वार्थी लोकांची एक संस्कृती निर्माण झालेली आहे, जमात निर्माण झालेली आहे. तिचे उत्खनन केले आहे, त्यालाही सत्य बाहेर पडले आहे अन त्याचे पुरावे सापडलेत मला डॉक्टर बाबासाहेब बिचाऱ्यांनी. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या जर दूर करायच्या असतील तर सत्य जाणून घेतलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना निर्माण केलेली आहे त्या घटनेतील जी मानवी मूल्य आहेत ती मानवी मूल्य जर समाजातील सर्व लोकांनी आत्मसात केली आणि मानवी मूल्यांच्या नुसार जर वागायला लागले तर निश्चितच आज समाजामध्ये जे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या निश्चित दुरुस्त होतील. म्हणून कवी म्हणतात की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सहिष्णुता अशा मानवी मूल्यावर आधारित विचाराची संस्कृती सापडलेली आहे. ही संस्कृती म्हणजे मानवी मूल्यावर आधारित संस्कृती जर आपण स्वीकारली तर जात, धर्म, पंथ, रूढी, प्रथा, परंपरा अशा भानगडीत न पडता फक्त आणि फक्त आपण माणूस म्हणून माणुसकीने जीवन जगण्यासाठी प्रेरित होऊ म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे जे समतावादी विचार आहेत, मानवतावादी विचार आहेत ते आपण स्वीकारले पाहिजे असा विचार कवी चंद्रकांत वाघमारे यांनी व्यक्त केलेला आहे. तर ही अशी विविध प्रकारची जी वाईट संस्कृती आहे ती नष्ट करून मानवी मूल्यावर आधारित संस्कृती आपण निर्माण करावी असे आवाहन कवी चंद्रकांत वाघमारे यांनी केलेले आहे. धन्यवाद.